विकृत मानसिकतेच्या व्यक्तीकडून सार्वजनिक ठिकाणी अत्यंत निर्लज्ज प्रकार केल्याची धक्कादायक घटना नळदुर्गमधून उघडकीस आली आहे। भर गर्दीच्या बसस्थानकामध्ये महिला आणि शाळकरी मुलींसमोर मोबाईलवर अश्लील व्हिडिओ लावून अश्लील हावभाव करणाऱ्या या विकृत व्यक्तीविरोधामध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी एका धार्मिक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत होता, ज्यामुळे या घटनेची तीव्रता अधिकच वाढली। दरम्यान हा विकृत व्यक्ती समाजाला शिक्षण देण्याचे धडे आणि हे काम करत असून या पेशाने मौलवी असल्याची देखील प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे। या संदर्भातील अधिकची माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, अतिशय धक्कादायक प्रकार हा सगळा आहे। शिकवण्याचं काम करणारा व्यक्ती स्वतःच अश्लील चाळे करताना दिसून आला। प्रियंका, एकूण जर बघितलं तर बस स्थानक हे सार्वजनिक ठिकाण आहे आणि सार्वजनिक ठिकाणी जे आहे तर सगळ्या महिलांची असेल, मुलींची असेल की शाळकरी मुलींची असेल, ये जा असते। मात्र हा व्यक्तीचा जर उद्देश बघितला तर एक प्रकारे मुलींची किंवा त्या महिलांची छेड काढणं, ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ हा पाहत बसलेला आहे, तिथं लहान मुली आहेत, शाळकरी मुली आहेत, त्याच मुली त्या व्यक्तीच्याच मागे जी आहे ती महिला सुद्धा बसलेली दिसते आणि हा जो आहे तो व्हिडिओ पाहत आहे आणि अश्लील पद्धतीचे व्हिडिओ पाहत असल्यामुळे आणि आपल्याला जी माहिती मिळते हा व्यक्ती जो आहे तो नेहमी सातत्यानं तो बस स्टँडच्या आवारात अशाच पद्धतीने कृत्य करत होता। याला खरं तर डेपो मॅनेजरने याची तक्रार देऊन याच्यावरती कारवाई करणं भाग पडणं गरजेचं होतं, मात्र तो तसा करत नाही। मात्र सजग जो नागरिक आहे तिथल्या नागरिकांना हा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला आणि त्याची तक्रार जी आहे ती स्थानिकांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनला दिली। नळदुर्ग पोलिसांनी देखील याची तात्काळ दखल घेत जी आहे ती गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र प्रियंका, या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित राहतो की याच्या खरं तर बघितलं तर लहान मुली आहेत, त्याच्यात पोस्कोचा कायदा सुद्धा लागू होतो आणि पोस्को नंतर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। मात्र ते पोलिसांनी पोस्कोनुसार का गुन्हा दाखल केलेला नाहीये? निश्चितच बालाजी, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। आता पोलिसांच्या तपासामध्ये काय कारवाई होते ते सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। महायुतीचा तिढा आता अमित शहांच्या दरबारी पोहोचलाय। जवळपास 25 मिनिटं बंद दाराआड दोघांमध्ये चर्चाही झाली आहे। तर महायुतीच्या वादावर लवकरच मार्ग काढण्याची विनंती केल्याची माहिती देखील सूत्रांकडून कळतीये। महायुतीच्या घटक पक्षाच्या वादाचा फायदा विरोधकांना मिळू नये यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आली, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान रचलं जात आहे। लवकरच महायुतीच्या घटक पक्षांची देखील बैठक होण्याची शक्यता आहे। वादग्रस्त मंत्र्यांबाबत देखील बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि दिल्ली दौऱ्यावर त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। भेटीमध्ये नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। तर महायुतीमध्ये जे अंतर्गत वाद सुरू आहेत त्या वादावर लवकरच तोडगा काढण्याची विनंती केल्याची देखील माहिती मिळते। तर महायुतीच्या घटक पक्षाच्या वादाचा फायदा विरोधकांना मिळू नये यासाठी अमित शहा यांना हस्तक्षेप करण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे। तर महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचं एक कारस्थान रचलं जात आहे आणि त्यामुळेच लवकरच महायुतीतले अंतर्गत वाद मिटवावे अशी देखील विनंती गृहमंत्र्यांकडे करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते। लवकरच महायुतीच्या घटक पक्षांची देखील या संदर्भामध्ये एक बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर काही वादग्रस्त मंत्र्यांबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते। अनेक वादग्रस्त मंत्री आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये देखील आहेत, त्यांच्यावर काय कारवाई होणार हा प्रश्न वारंवार जनतेकडून विचारला जात होता। कारण अजितदादांनी त्यांच्या मंत्र्यांवर कारवाई केलेली असल्यावर आता शिंदे गटातील जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का हा प्रश्न होता। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं या वादग्रस्त मंत्र्यांसंदर्भात काय चर्चा झाली आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। याच संदर्भात सगळी माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, गृहमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बऱ्याच विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते, काय सांगशील? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः की याच्यामध्ये
याच्यामध्ये जर बघितलं आपण तर या सगळ्या घडामोडीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः जी माहिती मिळते की एकतर ही जी बैठक झाली आहे या बैठकीमध्ये एकतर जो महायुतीचा जो तिढा आहे तो तिढा सोडवण्याचा प्रयत्न झाला होता आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः ज्या वादग्रस्त मुद्दे आहेत महायुतीच्या संदर्भातले त्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे। एकमेकांच्या विरुद्ध जी कुरघोडी सुरू आहे ती देखील सोडवण्याची माहिती करण्यात आली होती। या सगळ्या माहितीवर अत्यंत महत्त्वाचं ठरतंय की साधारणतः ही जी बैठक जी आहे साधारणतः 20 ते 25 मिनिटे सुरू झाल्याची माहिती आलेली आहे आणि या सगळ्या मुद्द्यांवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे की खास करून या सगळ्या महायुतीतल्या घटक पक्षांची बैठक घेऊन लवकरात लवकर या संदर्भात जर बघितलं आपण तर हा प्रश्न कसा निकाली काढता येईल यावरती चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, तर अतिशय महत्त्वाची ही बैठक गृहमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पार पडलेली आहे। प्रशांत, वादग्रस्त मंत्र्यांबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती येते आणि शिंदे त्यांच्या वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करणार का हा प्रश्न वारंवार विरोधकांकडून उपस्थित केला गेला होता। त्या संदर्भात काय नेमकी माहिती आहे? महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात जी चर्चा झालेली आहे या चर्चेमध्ये जर बघितलं आपण तर एकीकडे यामध्ये जर बघितलं आपण तर साधारणतः यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे असणार आहे। एक तर की जे वादग्रस्त मंत्री होते खास करून शिवसेनेचे एकीकडे ज्या पद्धतीची कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांवरती करण्यात आली, मंत्र्यांवरती करण्यात त्यांचे खातेबदल करण्यात आले। आता शिवसेनेच्या मंत्र्यांची वेळ आहे अशा प्रकारची माहिती पुढे आली, त्याच्या प्रकारचं चर्चा केली जाते आणि कटक कारस्थान महायुतीच्या संदर्भात लसलं जातं अशा प्रकारची माहिती पुढे आली होती। त्याच्या आधारावरती या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। ही बंद दाराआड साधारणतः 25 मिनिटं ही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बऱ्याच वेळ चर्चा केलेली आहे। आता या चर्चेमधून नेमके काय गोष्टी बाहेर येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते, उद्धव ठाकरे हे दिल्लीत दाखल झालेले आहेत। एकूण 3 दिवस ते दिल्लीमध्ये असणार आहेत। तर आपल्या या दौऱ्यादरम्यान ते खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत। त्याचबरोबर अन्य काही महत्त्वाची कामे ते दिल्लीत करणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते खासदार राहुल गांधी यांना देखील भेटणार आहेत। या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, राहुल गांधींनी आयोजित केलेला डिनर देखील तिथे आहे, त्याला देखील उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते विमानतळाच्या बाहेर येतील आणि तिथून ते थेट शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाणार आहेत। तिथे ते शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची आज संध्याकाळी बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर आज रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन तिथे स्नेहभोजन जे आहे आज रात्री नियोजित केलेलं आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा देखील या ठिकाणी होणार असल्याची माहिती मिळते। उद्या सगळ्यात महत्त्वाची बैठका पार पडणार आहेत नवी दिल्लीमध्ये। विशेष करून इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत त्या प्रमुख नेत्यांची ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। ही बैठक काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये एकूणच इंडिया आघाडीची पुढची रणनीती काय असणार आहे या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे। सर्व एकूणच इंडिया आघाडीतील सर्व जे नेते आहेत ते या संदर्भात चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर रात्री याच निवासस्थानी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सर्व इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांशी सोबत एक स्नेहभोजन जे आहे ते देखील आयोजित करण्यात आलेलं आहे। त्या स्नेहभोजनाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत। ते उपस्थित राहिल्यानंतर एकूण मुंबई आणि महाराष्ट्रातील एकूण ज्या होणाऱ्या महानगरपालिका आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाची काय नेमकी भूमिका असणार आहे याबद्दल ते अधिक चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। विशेष करून मनसेचा जो सहभाग आहे त्याबद्दल काही काँग्रेसमध्ये नाराजी आहे, तर त्या संदर्भात काय चर्चा होते हे आता पाहावं लागेल। बरं, धन्यवाद उदय आपण दिलेल्या माहितीसाठी। तर उद्धव ठाकरे हे दिल्लीत दाखल झालेले आहेत। पुढे काय राजकीय घडामोडी घडतायत ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।